के एक दिन बाद साबिक वज़ीर-ए-आला उद्धव ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस की। इस दौरान उन्होंने कहा कि अगर मरकजी वज़ीर दाखिला अमित शाह मुझसे किए गए वादे को पूरा करते हैं तो आज रियासत में बीजेपी का वज़ीर-ए-आला होगा। उद्धव ठाकरे ने कहा कि जो कल हुआ 2019 में इत्तेहाद के दौरान मैंने अमित शाह को कहा था कि वो 2.5 साल तक शिवसेना के वज़ीर-ए-आला रहें और वही हुआ। अगर वो राजी होते तो महाविकास अघाड़ी न बनती और 2.5 साल के बाद महाराष्ट्र में बीजेपी का वज़ीर-ए-आला होता। ठीक आहे, मला ह्याचं दुःख नक्कीच झाले की माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुरा खुपसलं। मी पुन्हा सांगतो, तो मुंबईकरांच्या काळजात घोसू नका हे माझं एक म्हणणं आहे। आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर 5 वर्षात निदान 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता। आता 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाहीये। तर ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा काय आनंद आहे, भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना काय आनंद आहे आणि एकूणच जनतेला त्यातलं काय मिळणार आहे हे लवकरच कळेल। पण एक गोष्ट नक्की की या गेल्या 8-10 दिवसांमध्ये अक्षरशः मला जे काही मेसेज आले, मला इतरही सोशल मीडियावरनं जी माझ्याबद्दलची भावना मला कळली, मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे। असं क्वचित होत असेल की एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर